आपल्या मसल्सना मजबूत बनवण्यासाठी आपण काय काय करतो? पण हेच ज्ञान आपल्या पूर्वजांकडे म्हणजे अगदी 100 वर्षापूर्वीही होतं. चला तर मग इतिहासाच्या पानांमधून व्यायामाचं एक असं रहस्य जाणून घेऊया जे आपण आज विसरून गेलो आहोत. बघा, व्यायाम करणारे सगळेच जण एका प्रश्नापाशी येऊन थांबतात की आणखी ताकदवान होण्याचं खरं सिक्रेट काय आहे. आपल्याला वाटतं की जास्त मेहनत केली की झालं, पण खरंच तेवढंच आहे का? आणि उत्तर खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. उत्तर अधिक व्यायामात नाही, तर योग्य वेळी योग्य पद्धतीने घेतलेल्या विश्रांतीमध्ये आहे. हो, प्रगतीचं खरं रहस्य रिकव्हरीमध्ये दडलेलं आहे. हे बघा, आपल्या समोर आहे व्यायाम ज्ञानकोश, जवळपास 100 वर्षांपूर्वीचा ग्रंथ, आणि याला मिरजेच्या राजेसाहेबांसारख्या मोठ्या लोकांचा पाठिंबा होता. यावरूनच याचं महत्त्व लक्षात येतं. याच्या प्रत्येक पानात शरीर सौष्ठवाचं असं काही ज्ञान आहे जे आज आपण जवळजवळ विसरलो आहोत. आणि या ग्रंथाचं मूळ तत्व काय आहे माहितीये? खरी ताकद तेव्हाच वाढते जेव्हा तुम्ही ठरवून योग्य प्रकारे विश्रांती घेता. म्हणजे प्रगती जिममध्ये नाही, तर त्यानंतरच्या रिकव्हरीमध्ये होते. बरं, हे सगळं प्रत्यक्षात कसं करायचं? यासाठी आपण त्या काळातले एक सुप्रसिद्ध बलवान प्रोफेसर राम मूर्ती नायडू यांचा सल्ला पाहूया. ते काय म्हणायचे? त्यांचा सल्ला इतका सोपा आणि प्रभावी आहे की आश्चर्य वाटतं. ते म्हणायचे की आठवड्यातून 1 दिवस व्यायामाला सुट्टी द्या, आणि शक्य असेल तर त्या दिवशी शरीराला तेल लावून मालिश करा, म्हणजेच मसाज करा. म्हणजे ही फक्त साधी विश्रांती नव्हती, तर एक पूर्ण विधी होता. एक अशी पद्धत ज्यामुळे शरीर पूर्णपणे ताजंतवानं व्हायचं, रक्ताभिसरण सुधारायचं आणि स्नायूंना आराम मिळायचा. 3 सोप्या पायऱ्या. 1. दिवस विश्रांती, मग तेल लावून मालिश, आणि शेवटी गरम पाण्याने स्नान. आणि ह्या सगळ्यामागचा उद्देश काय होता? तर शरीराच्या प्रत्येक भागातून, प्रत्येक स्नायूमधून थकवा पूर्णपणे काढून टाकणे, जेणेकरून शरीर पुन्हा नव्या जोमाने तयार होईल. याचा परिणाम फक्त बरं वाटण्यापुरता मर्यादित नव्हता. नाही, ही तर शरीराला पुढच्या अधिक कठीण व्यायामासाठी तयार करण्याची एक जबरदस्त रणनीती होती. आणि हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच की आजच्या या नो पेन नो गेनच्या जगात, जिथे आपण सतत धावत असतो, तिथे आपण खऱ्या रिकव्हरीची, ही प्राचीन आणि इतकी महत्वाची कला खरंच विसरून गेलो आहोत का?